नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये की नाही मुंबईमधून म्हणजे दादरमधून आपण जाणार थेट दादर टू चायना असा प्रवास करणार. पण तो कसा काय असणार आहे प्रवास, सो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल. आणि इथून तेवढं जाणं भाई चायनाला जाणं एवढं सोपं नाही, पण आपण जाणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आजच्याच एका तासामध्ये. सो ते कसं जाणार आहोत, काय जाणार, कुठे जाणार आहोत, प्रॉपर लोकेशन सहित तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आणि जाताना मी एकटा नाही आहे, बघा सोबत जातो आयुष पण. सो आता आम्ही दोघेच जातो. इथून कॅब बुक केली आहे, कॅब येईल आणि डायरेक्ट मग त्या लोकेशनवरती जाईन. पण कुठे कसं जाणार ते दाखवतो तुम्हाला. सो आयुष, कसा फिलिंग आहे तुझी? आपण चायनाला इथून जातो आहोत. टोकियो. कसं वाटतं तुला, कसं फिलिंग आहे बाई चायनाला? एरोप्लेनचा मी पण विचार केला नव्हता की बाई चायनाला जायला मिळेल, पण पॉसिबल आहे भाई, बहुत सब कुछ पॉसिबल आहे. चलो लेट्स गो. हे बघ, आपण डायरेक्ट की ना इथून कॅबनेच जाणार आहोत. कॅब बुक केली आहे, येईल किती मिनटं, 5 मिनटं दाखवतो. जास्त लांब नाही आपल्याकडून, दादरकडून एकदम जवळ आहे, एकदम खूपच इझी आहे भाई. आम्ही हे बघा एकदम इझी आहे म्हणून एकदम चाललो मस्त होगी. 5 मिनटात कॅब येईल, बघा जाऊयात. पकड. नहीं देखो कैब चलता है यहाँ से, रफू चक्कर भाई. ये देखो चाइना के गलियों में हम ऐसे वैसे घूम रहे हैं भाई. जा रहे हैं अंदर. यहाँ से अभी हम जाएंगे अभी अंदर. ये देखो रास्ता छोटा सा. यस. लो, अभी यहाँ से चलते हैं ऊपर की तरफ. और ये है पूरा 3 फ्लोर का है ये. अभी चलते हैं यहाँ से ऊपर की तरफ. भाई पूरा फील आ रहा है कि हम चाइना में हैं. एक्चुअल में है हम लोग, लेकिन फील भी आ रहा है वैसे. ये देखो इस तरफ सेम लग रहा है ना, सेम लग रहा है भाई. यहाँ से नीचे से आए और अभी हम चले इस तरफ ऊपर की तरफ. और इसकी स्टोरी जो है मैं बताऊंगा लास्ट में. वेट. सो मित्रांनो, हे लोकेशन होतं ना प्रॉपर, असं काय नाही की चायनामधलं होतं, मी जस्ट मजाक केली. पण हे लोकेशन आहे मुंबई माझगाव ईस्टला हे लोकेशन आहे. आणि आम्ही जिथे राहतो तिथून एकदम जवळचं अंतर होतं, म्हणून वाटलं सकाळचा वेळ होता तर आपण लगेच जाऊन येऊयात. आणि हे लोकेशन सिरियसली खूप छान आहे. पण इथे आल्यानंतर सिरियसली तो फील आला की आपण चायनामध्ये आलो. सो खूप छान वाटलं. आणि आयुष, तुला कसं वाटलं लोकेशन? चांगला वाटलं नव्हतं मुंबईमध्ये पण असं काहीतरी बघायला भेटेल आम्हाला. मस्त टेम्पल आहे, फक्त काय आपल्याला एवढं काही नॉलेज नाही याबद्दल, पण टेम्पल भारी आहे खरं. हां, आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी थोडंसं आला म्हणजे नको करूया. सो त्यामुळे छोटे छोटे क्लिप आले आणि ते फक्त तुम्हाला दाखवलं. आणि लोकेशन पण खूप छान होतं. तुम्हाला पण जर व्हिजिट करायचं तर नक्की या. त्यानंतर समोर इथे हायवे आहे आणि हे लोकेशन आहे बघा. सेम वाटतं की चायनामध्ये आपण आलो असा फील येतो. बट हे मुंबईमधलंच एक लोकेशन आहे बघा. आणि आतमधले शिष्टाचार काही होते ते आम्हाला तर काय समजले नाही. आम्ही फक्त गेलो, तिथे बघितलं आणि आलो. खूप. आणि सगळ्या भाषा जे लिहिलेल्या आहेत ना ते आहेत इंग्लिशमध्ये आणि त्यांच्या चायना लँग्वेजमध्ये लिहिलं. पण इथून आता भाऊचा धक्का एक
15-20 किलोमीटर अंतरावरतीच आहे, म्हणजे चालत जायला, वॉकिंग डिस्टन्स. सो आता आम्ही तिकडे जातो आहे चालत चालत, कारण इथून झाला वेळ. आता तिथे जाऊयात, कारण भाऊचा धक्का मी पण कधी बघितला नाही आहे आणि मुंबईमध्ये आपलं येणं कमीच असतं, त्यामुळे काय. सो आता जाऊयात आपण भाऊचा धक्का, तो पण दाखवूया तुम्हाला. सो असं काहीतरी आम्ही चालत चालत जातो आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, भाऊचा धक्का म्हणजे बिग बॉसवाला नाही बाई, खरावाला भाऊचा धक्का, तिथे चाललो आहे आम्ही. सो चला. पण अलिबागमध्ये उतरून गाडी हवी ना आपल्याला, मग इकडनं गाडी घेऊन जायची असं. आणि मित्रांनो, या लोकेशनवरती की ना आपण इथून बोटमधून कार बाईक असं घेऊन जाता येतं. प्लस दुसऱ्या गोष्टी, त्याच्या अगोदर ह्या साईडला गाड्या वगैरे जे इम्पोर्ट होतं ना, गाड्या बाहेर वगैरे जात ना, तो पोर्ट होता त्या साईडला. पण मी ते तुम्हाला दाखवायला विचारेल, कारण ते मी बघण्यातच व्यस्त झालो. आणि आपण पोचलो आता भाऊच्या धक्क्यावरती. हे बघा, असा समोर बघा, अशा गाड्या वगैरे घेऊन जातात. हे बघा, वरती गाड्या ठेवल्यात आणि खालती माणसं बसलेत बघा. सो अभी हम लोग फाइनली पहुंच गए हैं भाऊचा धक्का. किती लांब लांबपर्यंत बोट येत रे भाई, तिकडे तो रोड पण आहे. असं काहीतरी लोकेशन आहे बघा आमच्या गोल गोल. हे बघा, ही एक समोर बोट येते आणि तिकडे ते बघा लांबपर्यंत बोट दिसतंय ना की बघा, बाईक घेऊन चालली आता ती. चलो फिर वापसी घर पे. वापसी घर. फिरन ले चला, वापसी घर चलो. और एक प्लान है, लेकिन वो नहीं दिखाएंगे, वो कल देखेंगे. आज बस खत्म. एक पार्ट बस. अब बहुत हो गया, बहुत भूक लगी भाई मुझे तो. जसं आता आपण जाऊयात सरळ घरी जाऊयात. बाकीचा प्लॅन आहे ते मी नंतर तुम्हाला सांगेन, म्हणजे नंतरच्या व्हिडिओमध्ये येईल तो, आताच्या नाही. सो बाय बाय. तर मित्रांनो, आम्ही व्हिडिओ संपून घरी गेलो होतो, पण आता संध्याकाळच्या वेळेला अजून एका स्पॉटकडे आलो आहे. काय नाव याचं? कफ परेड कुलाबा. कफ परेड कुलाबा म्हणून काहीतरी याने घेऊन आला आहे. लुक ॲट द व्ह्यू. एका जागेवरती थांबलो ना तर पूर्ण बघा मुंबई दिसत. इकडे मुंबई पूर्ण पूर्ण इकडे तर लांबपर्यंत समुद्रच आहे असा. या साईडला पूर्ण मुंबई दिसते बघा. ओ माय गॉड. आणि हा असा समोर ना रस्ता केलाय